It is a disposal method in which solid organic wastes are subjected to combustion so as to convert them into residue and gaseous product. This process reduces the volumes of solid waste to 20 to 30% of the original volume. Okay. Also described as thermal treatment, where land is not available, hospital waste. Okay. आता बघा इन्सिनरेशन प्रोसेस काय आहे. सगळ्यात महत्वाचं काय की इन्सिनरेशन प्रोसेस मुळे काय होतं की त्याचं व्हॉल्यूम हे पूर्ण कमी होतं, 20 to 30% एवढंच राहतं. ओके. एखादी गोष्ट जाळल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम किती कमी होतं तुम्हाला माहिती आहे. इन्सिनरेशन प्रोसेस म्हणजे काय की आपण सगळंच हा सॉलिड वेस्ट आहे तो काय करणार आहे, एका बंदिस्त याच्यामध्ये पेटवून देणार, जेणेकरून काय होईल की याचं व्हॉल्यूम पूर्ण रिड्यूस होईल आणि पूर्ण जे काही मटेरियल आहे ते जळून जाईल आणि फक्त खाली ऍश राहील किंवा जे काही प्रोडक्ट राहील ते राहील. ओके. आता हे जे प्रोडक्ट आहे हे कुठलं आपण जाळणार आहे किंवा काय करणार आहे नेमकं, तर हे जे प्रोडक्ट आहे जे सॉलिड वेस्ट आहे ते कुठलं असणार आहे, जास्तीत जास्त हॉस्पिटल वेस्ट. काय हॉस्पिटल वेस्ट असणार आहे, कारण का ते जास्तीत जास्त इन्फेक्टिशियस आहे. ओके. ते काय घातक आहे. त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट जर आला तर त्याच्यापासून त्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. म्हणजे हॉस्पिटलमधून, मेडिकलमधून किंवा त्या फार्मास्युटिकल कंपनीमधून बाहेर पडणारं वेस्ट हे नेहमी घातक असतं, हजार्डस असतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात. ओके. त्यामुळे ह्या वेस्टची प्रॉपर काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण हॉस्पिटल वेस्ट हे डिफरंटच सेग्रिगेट करून त्याला काय करतो, स्टोअर करतो. बरोबर आहे. मग हे असं जे वेस्ट आहे ते डायरेक्ट आपण काय करतो, इन्सिनरेशन प्रोसेसने त्याची विल्हेवाट लावतो. ओके. आता दुसरी एक गोष्ट, जिथं लँड अवेलेबल नाहीये, म्हणजे लँड एकदम छोटस आहे, म्हणजे अवेलेबल नाहीये, एखादी सिटी आहे आणि तिथं कुठंतरी सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट प्लांट वगैरे असं बसवणं शक्य नाहीये, तर अशा ठिकाणी आपण काय करतो, इन्सिनरेशन प्रोसेस इन्स्टॉल करतो, जेणेकरून जे काही सॉलिड वेस्ट असेल ते आपण पटकन डिस्पोज करू शकतो. ओके. तर सगळ्यात महत्वाचं काय की इन्सिनरेशन प्रोसेस कुठे यूज करतात, जिथे लँड अवेलेबल नाहीये आणि हॉस्पिटल वेस्ट साठी जे हजार्डस आहे, इन्फेक्टिशियस आहे. ओके. तर अशा वेस्टला आपण काय करणार, इन्सिनरेशन प्रोसेसनी पूर्ण डिस्पोज करणार. ओके. नेक्स्ट आहे कंपोस्टिंग. ओके. कंपोस्टिंग सगळ्यात महत्वाचं आहे बघा. तर कंपोस्टिंग काय करतो आपण कंपोस्टिंग मध्ये, तर जे काही बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे, जे काही बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे ते मटेरियल आपण काय करतो, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्यानं त्याचा कंपोस्ट तयार करतो. बरोबर. म्हणजे त्याचं पूर्ण जे आहे जे बायोडिग्रेडेबल वेस्ट त्याच्यापासून नेक्स्ट प्रोडक्ट तयार करतो, जे की कंपोस्ट असतं, जे की आपण शेतामध्ये वगैरे सुद्धा यूज करतो. ओके. कंपोस्ट खत तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ओके. तर आता बघा, the method of combined disposal of refuse and night soil sludge, principal byproduct CO2, water and heat, end product compost, methods Bangalore method, mechanical method, वर्मी कंपोस्टिंग आणि आणखी एक मेथड आहे ती आहे इंदोर मेथड. बेंगलोर मेथड, इंदोर मेथड, मेकॅनिकल मेथड अँड वर्मी कंपोस्टिंग. ओके. आता याच्यामध्ये बघा बाय प्रोडक्ट कुठले कुठले असतात, CO2 रिलीज होतो, वॉटर अँड हीट, एंड प्रोडक्ट काय असतो, कंपोस्ट. ओके. आणि मेथड ह्या सगळ्यात महत्वाचे. पहिले आहे बेंगलोर मेथड, ती आहे anaerobic मेथड. दुसरी आहे इंदोर मेथड, ती आहे एरोबिक मेथड. तिसरी आहे मेकॅनिकल मेथड आणि चौथी आहे वर्मी कंपोस्टिंग. ओके. सो वी विल सी वन बाय वन इन डिटेल. बघा या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकताय जे की ऑर्गॅनिक मॅटर आहे, बायोडिग्रेडेबल मॅटर, हे सगळं इथं हे सगळं आहे. आणि याला काय कंज्यूम करतात, मायक्रो ऑर्गॅनिझम पूर्ण हे खाऊन टाकतात आणि याचं रूपांतर कंपोस्ट मध्ये करतात. आणि याचं रूपांतर कंपोस्ट मध्ये करत असताना O2 यूज करतात. 1 मिनिट.
ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ऑफलाईन क्लासची तयारी चालू आहे, त्यामुळे कुठेतरी असं इंटरप्शन येते. ओके, ठीक आहे. बरं, दुसरी एक सूचना, ज्यांच्या कोणाचे 2 डोस कंप्लीट झालेले आहेत अशा लोकांना कॉलेज अटेंड करता येईल आणि त्यांनी अटेंड करावं. ओके, बऱ्यापैकी झालेले असतील सगळ्यांचे 2 डोस झालेत. येस सर. ओके, तर ऑफलाईन क्लासेस चालू झालेले आहेत तरी सगळ्यांनी अटेंड करावे. ओके, ठीक आहे. जसं की आता तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकताय काय की हे जे काय आहे ते बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे. आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, हे कंझ्युम करतायत आणि हे कंझ्युम करत असताना O2 यूज करतायत. बरोबर आहे. हे जसं की या पिक्चर मध्ये तुम्ही बघताय, O2 यूज करणं म्हणजे विथ एअर, म्हणजे एअरचा यूज होतोय. आणि जर आपण बघितलं याच्यामध्ये की जर O2 यूज करत असतील कुठल्याही बायोडिग्रेडेबल मटेरियलचं डिग्रेडेशन करताना मायक्रो ऑर्गॅनिझम जर O2 यूज करत असेल तर ते काय आहे, एरोबिक प्रोसेस. आणि जर O2 यूज करत नसेल तर ती काय आहे, ॲनएरोबिक प्रोसेस. ओके, तर याच्यामध्ये O2 यूज होतोय म्हणजे ही एरोबिक प्रोसेस आहे. आणि याच्यामधून बाहेर काय काय पडतंय बघा, वॉटर, CO2 आणि हीट. ओके, आणि एंड प्रोडक्ट काय आहे, कंपोस्ट. ओके, या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं ना. याच्या 4 मेथड आहेत. त्याच्यातली पहिली आहे बेंगलोर मेथड, सेकंड आहे इंदोर मेथड, थर्ड आहे मेकॅनिकल मेथड आणि लास्ट आहे वर्मी कंपोस्टिंग. दीज आर द टाइप्स ऑफ कंपोस्टिंग. ओके, आता बघा बेंगलोर मेथड काय आहे बघा. IISC इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च यांनी हे फाउंड केलेली ही मेथड. ट्रेंचेस पहिल्यांदा तयार करून घेतात. 3 to 3 feet डीप, 5 to 8 feet ब्रॉड, 15 to 30 feet लॉंग. कंपोस्टिंग प्रोसिजर काय आहे बघा. लेअर ऑफ रिफ्यूज 15 सेंटीमीटर, लेअर ऑफ नाईट सॉइल 5 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये काय केलं जातं बघा, इथं आपल्याकडे ओके इमेज आहे. आता याच्यामध्ये काय केलं जातं की या पिक्चर मध्ये हे जे क्रॉस सेक्शन तुम्हाला दिसतंय या पद्धतीने ट्रेंचेस तयार करतात. ओके, आणि ट्रेंच तयार केल्यानंतर काय असतं की एक लेअर जो आहे तो सॉलिड वेस्टचा लेअर, म्हणजे जे काही आपण सॉलिड वेस्ट आता तयार झालेलं आहे त्याचा आपल्याला डिस्पोज करायचं. बरोबर आहे. मग हे डिस्पोज करत असताना आपण काय करतो, हे पूर्ण एक लेअर सॉलिड वेस्टचा पूर्ण स्प्रेड करतो. त्याला काय करतो, कॉम्पॅक्ट करतो. त्या लेअरला पूर्ण काय करतो, कॉम्पॅक्ट करतो आणि त्याच्यावरती नाईट सॉइलचा लेअर टाकतो. आता नाईट सॉइल म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय नाईट सॉइल? कोणाला आयडिया, नाईट सॉइल म्हणजे काय? यस, स्लज. स्लज. ओके, आणखी स्लज असं म्हणता येत नाही त्याला, हा म्हणू शकतो. प्रॉपर नाईट सॉइल म्हणजे येस, कोणाला आयडिया आहे? ओके, ठीक आहे. नाईट सॉइल म्हणजे काय, तर प्राण्यांचं किंवा मानवाचं जे काही मलमूत्र आहे ते शक्यतो रात्री वाहून नेलं जातं. दिवसा वाहून नेलं तर सगळीकडे दुर्गंध वगैरे पसरते आणि ते थोडंसं वातावरण खराब होतं किंवा त्याला पूर्ण कव्हर करून न्यायला लागतं. पण ते प्राण्यांचं किंवा मानवाचं जे मलमूत्र आहे त्याला आपण काय म्हणतो, नाईट सॉइल. ओके, मग इथं काय केलं जातं, एक जो लेअर आहे तो सॉलिड वेस्टचा, जे की बायोडिग्रेडेबल आहे, ना की प्लास्टिक वगैरे असं यासारखं जे बायोडिग्रेडेबल आहे तेच मटेरियल इथं आपल्याला यूज करायचं, कारण का त्याचंच फक्त कंपोस्ट तयार होणार. प्लास्टिक सारख्या किंवा फायबर सारख्या गोष्टींचं इथं कंपोस्ट तयार होणार नाही. ओके, तर हे जे काही बायोडिग्रेडेबल सॉलिड वेस्ट आहे त्याचा एक लेअर, त्याच्यावरती नाईट सॉइलचं लेअर, परत त्याच्यावरती सॉलिड वेस्ट, परत त्याच्यावरती नाईट सॉइल, असं अल्टरनेट लेअर आपल्याला टाकायचे. आणि वरती एक लेअर असणार आहे तो पूर्ण सॉइलचा असणार आहे आणि ते पूर्ण आपल्याला काय करायचंय, सोडून द्यायचं. ओके, मग हे केल्यानंतर
काय होतं बघा, दिस मेथड इन्व्हॉल्व्स anaerobic decomposition and does not involve any turning to the waste and hence cleaner than the indoor method. This method saves labor costs because there is no need to turning and regular sprinkling of water. These refuse and night soil in this method are piled up in a layer in an underground earthen trench about 10 meter into 1.5 meter into 1.5 meter. This mass is covered at its top by layer of earth about 15 centimeter depth and it is finally left for decomposition. आता जसं की आपण बघितलं की हे पूर्ण या पद्धतीनं तयार केलं जातं. याच्यावरती एक 15 सेंटीमीटरचा सॉइलचा लेअर टाकला जातो आणि हे डिकम्पोजिशन साठी सोडून दिलं जातं. मग हे किती दिवसानंतर डिकम्पोज होतं, तर 6 to 8 मंथ. 6 to 8 मंथ. आता बघा याच्यात प्रोसेस कशी असते. पहिली गोष्ट हे anaerobic आहे, बरोबर आहे. anaerobic असल्यामुळं याला वेळ लागतो. ते किती दिवसानंतर आपल्याला मिळतं कंपोज, 6 to 8 मंथ. आता याच्यामध्ये जे हे लेअर आहेत की नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एअर काही दिवसानं राहत नाही, तो पूर्ण संपून जातो, बरोबर आहे. मग जर एरोबिक प्रोसेस करायची असेल तर हे पूर्ण जे लेअर आहेत ते आपल्याला टर्न करायला लागतात, म्हणजे त्याच्यामध्ये एअर मिक्स होण्यासाठी, बरोबर आहे. मग हे मिक्स होण्यासाठी हे टर्न करायला लागतात, पण हे अनारोबिक प्रोसेस असल्यामुळे हे आपण टर्न करत नाही, किंवा याच्यावरती पाणी शिंपडायला लागतं, ते पण आपण करत नाही. हे पाणी शिंपडणं आणि हे पूर्ण टर्न करणं याच्यासाठी लेबरची गरज असते. मग ती कॉस्ट आपल्याला याच्यामध्ये वाचते, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट ही क्लीनर मेथड आहे, क्लीन मेथड आहे, स्वच्छ मेथड. कारण का हे पूर्ण जे सॉलिड वेस्ट आहे, शेवटी हे काय आहे, घाण आहे, बरोबर आहे, हे वेस्ट आहे. मग हे पूर्ण टर्न करायचं म्हणजे आपल्याला हँडलिंग चार्जेस येणार त्याच्यामध्ये, म्हणजे ते आपल्याला पूर्ण हँडल करायला लागणार. आणि हे हँडल करताना ह्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कशाशी येणार, लेबरशी येणार. म्हणजे हे काय करायला लागणार, पूर्ण जे वेस्ट आहे ते पूर्ण टर्न करायला लागणार. म्हणजे याच्यामध्ये टर्न करायची गरज नाहीये, कारण की ही anaerobic प्रोसेस, त्यामुळे ही कशी मेथड आहे, स्वच्छ मेथड. ओके, आता हे झालं. आफ्टर इनिशियल एरोबिक कंपोस्टिंग, म्हणजे सुरुवातीला जेवढा याच्यामध्ये एअर आहे त्याच्यामुळे काय होतं, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत प्रेझेंट, ते काय करतात, एअरच्या साह्याने याचं डिकम्पोजिशन करतात. मग तो एअर संपला की मग ती प्रोसेस बंद होते, म्हणजे थोडी इनिशियल प्रोसेस ही एरोबिक असते. ओके, अबाउट 8 to 10 days, म्हणजे 8 ते 10 दिवसापर्यंत एरोबिक प्रोसेस चालते. द मटेरियल अंडरगोज अनएरोबिक डिकम्पोजिशन ॲट अ व्हेरी स्लो रेट. It takes about 6 to 8 months to obtain the finished product. ओके, तर सगळ्यात महत्वाचं काय, लास्ट सगळ्यात जे काही ऑब्टेन होतं कंपोस्ट, त्याला 6 ते 8 महिने लागतात. समजले, बेंगलोर मेथड. नेक्स्ट आहे एरोबिक कंपोजिशन. ओके, आता एरोबिक कंपोजिशन बघा, त्याला आपण इंडोर मेथड सुद्धा म्हणतो. सेम आपल्याला करायचंय. काय करायचंय, दिस मेथड डेव्हलप्ड बाय ए हॉवर्ड अँड वायडी यार्ड. कंपोस्टिंग मटेरियल इज piled in pits in alternate layers. Material is turned at specific interval. First turn 4 to 7 days and second turn 5 to 10 days. ओके, आता बघा इथं तुम्हाला बघू शकता या प्रकारचे ट्रेंचेस तयार करतात आणि याच्यामध्ये लेअर बाय लेअर, अल्टरनेट लेअर. पहिला लेअर कशाचा असणार आहे, सॉलिड वेस्ट, परत नाईट सॉइल, परत सॉलिड वेस्ट, परत नाईट सॉइल, असं हे अल्टरनेट लेअर काय करतात, एकमेकावरती टाकून देतात. आणि लास्ट लेअर आपण कशाचा असतो, सॉइलचा लेअर. ओके, पण हे तयार केल्यानंतर काय करतात, या ज्या पाईल आहेत किंवा या प्रकारचे जे काही तयार केलेले पाईल आहेत ते आपल्याला टर्न करायला लागतात. ओके, तर हे टर्न केल्यानंतर पहिला टर्न कितीला असतो, 4 to 7 डेला, आणि दुसरा टर्न 5 to 10 डेला. हे टर्न काय करतात, तर याच्यामध्ये जो एअर आहे तो मिक्स व्हावा, कारण ही प्रोसेस कशी आहे, एरोबिक प्रोसेस आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, इंडोर मेथड. ही प्रोसेस कुठली आहे, एरोबिक, आणि यालाच आपण काय म्हणतो, इंडोर मेथड. आणि हे बघा, layers of vegetable waste and night soil are alternate in a shallow hole dug in ground. This
is turned regularly for about 3 months so as to provide air to the mixture. Okay, compost is now left for 1 more month without turning. Okay, आता बघा ही सगळी प्रोसेस व्हायला, कंपोस्ट तयार व्हायला किती वेळ लागतो? 3 महिने. पहिल्याला किती लागत होता? ती स्लो रेटनी होते कारण की ती ॲनएरोबिक आहे, त्याला 6 ते 8 महिने लागतात. याला किती लागतात? 3 महिने. ओके, तर हे फायनल कंपोस्ट तयार झाल्यानंतर 1 महिना असंच ते सोडून दिलं जातं. आता याच्यामध्ये फायनल प्रोडक्ट आपल्याला 3 महिन्यानंतर मिळेल. आता तिसरी मेथड आहे मेकॅनिकल मेथड. ओके, आता मेकॅनिकल मेथड बघा, कंपोस्ट मॅन्युफॅक्चर्ड बाय प्रोसेसिंग रॉ मटेरियल. आता याच्यात मध्ये प्रोसेस आहे. पहिली प्रोसेस कुठली आहे? स्क्रीनिंग, पल्वरायझेशन, मिक्सिंग अँड इन्क्युबेशन. अँड प्रोसेस कम्प्लिटेड इन 4 to 6 weeks. आता सगळ्यात महत्वाचं बघा, पहिली पूर्ण प्रोसेस व्हायला किती वेळ लागत होता? 6 ते 8 महिने. दुसरी पूर्ण प्रोसेस व्हायला 3 महिने. आणि ही जी मेकॅनिकल मेथड आहे, ही प्रोसेस व्हायला किती वेळ लागतो? फक्त 6 ते 8 weeks, म्हणजे 1 ते 1.5 महिने. ओके, आता याच्यामध्ये प्रोसेस कधी असते बघा. पहिली आहे स्क्रीनिंग, जसं की तुम्ही याच्यामध्ये बघू शकताय या पिक्चर मध्ये. दिस इज अ मेकॅनिकल कंपोस्टिंग मशीन. ओके, याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलं जातं? स्क्रीनिंग. स्क्रीनिंग मध्ये काय केलं जातं बघा, रिफ्यूज क्लिअर्ड ऑफ रॅग्स, बोन्स, मेटल्स, ग्लास एक्सेट्रा. ओके, म्हणजे जे बायोडिग्रेडेबल मटेरियल नाहीये, असे मेटॅलिक पदार्थ असतील, ग्लास प्रोडक्ट असतील, बोन्स असतील, रॅग असतील, हे पूर्ण काढून टाकले जातात. त्याला आपण काय म्हणतो? स्क्रीनिंग. हा स्क्रीनिंग ऑपरेशनने पूर्ण रिमूव्ह केलं जातं. ओके, आणि सगळ्यात जास्त कंपोस्ट याच मेथडने तयार केलं जातं. का? तर हे फास्ट होतं. ओके, आता दुसरी जी काही प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो पल्वरायझिंग. ओके, पल्वराइज टू रिड्यूस द साइज टू लेस दॅन 2 inches. ओके, म्हणजे काय करतो? जे काही आपले सॉलिड वेस्ट आहे त्याला पूर्ण क्रश करतो. क्रश करून काय केलं जातं की त्याचे लहान लहान तुकडे केले जातात. आणि हे तुकडे कसे असतात? तर 2 इंचापेक्षा कमी. हे तुकडे कसे? 2 इंचापेक्षा कमी असतात. मग या प्रकारचे तुकडे केले जातात. परत काय केलं जातं? मिक्सिंग. ओके, परत काय केलं जातं? मिक्सिंग. आता हे मिक्स कशा बरोबर केलं जाणार? सिवेज, स्लज, नाईट सॉइल. हे जे तुमचे बघितलं, पहिली गोष्ट आपण स्लज पण यूज करतो, सिवेज पण यूज करतो आणि नाईट सॉइल पण यूज करतो. आता सगळ्यात महत्वाचं, पहिल्या मेथड मध्ये पण नाईट सॉइल आणि सॉलिड वेस्ट यूज होत होते. दुसऱ्या मेथड मध्ये पण नाईट सॉइल आणि सॉलिड वेस्ट यूज होत होते. आणि याच्यात पण नाईट सॉइल आणि सॉलिड वेस्ट यूज होते. मग हे पूर्ण मिक्स केलं जातं आणि 4 ते 6 आठवड्यासाठी काय केलं जातं? सोडून दिलं जातं. कशासाठी? कंपोस्टिंगसाठी. त्यालाच आपण काय म्हणतो? इन्क्युबेशन पिरियड. ओके, तर हे पूर्ण कंप्लीट किती वेळात होतं? 4 ते 6 आठवडे. ओके, म्हणजे 1 ते 1.5 महिने. तर एवढं हे मेकॅनिकल कंपोस्टिंग फास्ट आहे. पहिली गोष्ट बेंगलोर मेथड, दुसरं इंदोर मेथड, त्यालाच आपण एरोबिक मेथड म्हणतो. आणि पहिली बेंगलोर मेथड ही कसली? ॲनएरोबिक मेथड. आणि थर्ड मेथड ही मेकॅनिकल मेथड. समजलं सगळ्यांना? येस सर. ओके, तर या 3 मेथड आहेत. आणि चौथी मेथड आहे ती म्हणजे वर्मी कंपोस्टिंग. ओके, आता ही वर्मी कंपोस्टिंग कशाला यूज होते बघा. इट इज अ मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ किचन अँड प्लेट वेस्ट which serves the dual purpose of disposing of the garbage as well as provide eco-friendly. आता ही मेथड सगळ्यात चांगली, इको फ्रेंडली. याचा कुठल्याही प्रकारे वातावरणावरती किंवा एन्व्हायरमेंट वरती परिणाम होत नाही. गांडूळ सगळ्यांनी बघितलंय, बरोबर आहे. तर आपण गांडूळ खत सुद्धा म्हणतो. गांडूळ खत कसं तयार केलं जातं तुम्हाला माहिती आहे. जे काही गांडूळ आहेत ते पूर्ण ते बायोडिग्रेडेबल जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये सोडतात. आणि हे गांडूळ काय करतात? जे काही ते मटेरियल आहे ते पूर्ण खाऊन टाकतात आणि विष्ठा करतात. ओके, आणि यांची विष्ठा म्हणजे हे सगळ्यात चांगलं खत असतं. कशासाठी? आपल्या पिकांसाठी, बरोबर. म्हणजे याला आपण काय म्हणतो? वर्मी कंपोस्ट. आणि हे कुठं आता हे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये कुठे यूज करतो? किचन वेस्ट साठी.
ओके, जे काही किचन वेस्ट आहे ते आपण काय करणार आहे, या मेथडनी वर्मी कंपोस्टिंगनी काय करणार आहे, त्याचं डिस्पोज करणार आहे, जेणेकरून काय होईल की ते इको फ्रेंडली राहील. ह्या 4 मेथड सगळ्यांना समजल्या? Yes, sir. पहिली मेथड कुठली? बेंगलोर मेथड. व्हेरी गुड. याला किती वेळ लागतो? 6 to 8 months. 6 to 8 मंथ. व्हेरी गुड. ही कसली मेथड आहे, कुठली प्रोसेस होते याच्यामध्ये? Anaerobic. anaerobic. व्हेरी गुड, कारण की ही स्लो आहे. सेकंड मेथड इंदोर मेथड. इंदोर मेथड. व्हेरी गुड. ही कसली मेथड आहे? Aerobic. एरोबिक. Aerobic. व्हेरी गुड. याला किती वेळ लागतो? 3 months. 3 मंथ्स. अरे वा. आणि लास्ट मेथड मेकॅनिकल. मेकॅनिकल. ओके, मेकॅनिकल मध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस आहेत? स्क्रीनिंग, पल्वरायझेशन, मिक्सिंग अँड इन्क्युबेशन. ओके, याला किती वेळ लागतो? 4 to 6 4 weeks. to 6 week. व्हेरी गुड. तर हे सगळ्यांना समजलं. आणि लास्ट मेथड आहे ती कुठली? वर्मी कंपोस्टिंग. ओके, समजलं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके. टाइम ठीक आहे आपल्याकडे. ओके, तर नेक्स्ट आहे मॅन्युअर पिट्स. ओके, आता बघा याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, कंपोस्टिंग आहे. ओके, आता बघा डम्पिंग झालं, कंट्रोल टिपिंग, सॅनिटरी लँडफिल झालं, इन्सिनरेशन झालं, कंपोस्टिंग झालं. आता 2 लास्ट जे राहिलेत मॅन्युअर पिट्स अँड ब्युरियल, ते आपण बघू. दीज आर द डिस्पोजल मेथड्स. ओके, manure pit बघा, mostly used in rural areas. Digging manure pit is to prevent the refuse thrown around the house. सगळ्यात महत्वाचं काय, तर ही मेथड आपल्या खेडेगावात यूज करतात. तर ही मेथड काय असते की एक खड्डा खणला जातो. एक खड्डा खणून जे काही आपल्या जे काही वेस्ट आहे ते त्या खड्ड्यामध्ये टाकलं जातं, ना की इकडे तिकडे घराच्या आसपास टाकण्यापेक्षा काय करतात ते त्या खड्ड्यात टाकतात. बरोबर, त्याला आपण काहीतरी म्हणतो आपल्या रुरल भाषेत, काय म्हणतो त्याला? काय म्हणतो रे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर त्याला आपण काय म्हणतो? मॅन्युअर पिट्स. ओके, तर अशा प्रकारचे आपण खड्डे खांदतो आणि त्याच्यामध्ये सगळं हे वेस्ट तिथं टाकून जातो. आता त्याच्यामध्ये काय काय वेस्ट टाकतात बघा, द गार्बेज, जे काही वेस्ट असेल ते. कॅटल डंग. कॅटल डंग म्हणजे व्हॉट इज मीन बाय कॅटल डंग? शेणखत. व्हेरी गुड. शेणखत म्हणजे शेण टाकतो त्याच्यामध्ये, परत ते खतात रूपांतर होतं. बरोबर. ओके, गुड. Straw and leaves should be dumped into the manure pits and covered with earth. आता हे पूर्ण भरल्यानंतर काय करतो, त्याच्यावरती माती टाकतो. ओके, जेणेकरून काय होईल की ते इकडे तिकडे पसरू नये आणि ते कव्हर मध्ये राहील, आणि मग नंतर थोड्या दिवसांनी त्याचं कंपोस्ट तयार होतं. आणि हे सगळ्यात चांगलं असतं, हे सगळ्यात चांगलं खत असतं पिकांसाठी. आणि काय होतं, याच्यामुळे कुठल्याही प्रकारे एन्व्हायरमेंटची हानी होत नाही, आणि याच्यातून जे काही पीक येतं ते सुद्धा एकदम चांगलं असतं. नाऊ डेज वी आर प्रमोटिंग दॅट सेंद्रिय शेती. सगळ्याला माहिती असेल की केमिकल विरहित शेती. बरोबर, कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज करायचं नाही, कारण त्या वेगवेगळ्या केमिकल्समुळं आपल्या बॉडीवरती आणि आपल्या हेल्थवरती खूप परिणाम व्हायला. बरोबर, आणि सेंद्रिय शेतीमुळे काय होतं की सगळ्यांची हेल्थ वगैरे व्यवस्थित राहते. त्यामुळं बरेच लोक आता सेंद्रिय शेतीकडे वळायला लागलेले, ते प्रमोट करायला लागले. त्याच्यामुळे थोडंसं उत्पन्न पहिल्या कमी येतं, पण ते चांगलं असतं. नाहीतर तुम्ही केमिकल टाकून वापरलेलं बघितलं असेल, जर शेती करत असाल, शेतकरी असाल, माहित असेल, ते तुम्ही एखादी काकडी वगैरे बघितली असेल, तर
ती पहिल्या दिवशी थोडीशीच मोठी असते, पण ज्यावेळेस ते फवारणी वगैरे करतात किंवा ते ड्रीप मधून तुमच्या ते केमिकल सोडतात, त्यावेळेस दुसऱ्या दिवशी डायरेक्ट त्याचा आकार डबल झालेला दिसतो. मग असे वेगवेगळे केमिकल्स वगैरे त्याच्यामध्ये यूज करून तुम्ही उत्पादन वाढवू शकता, पण त्याचा डायरेक्ट परिणाम हा तुमच्या हेल्थवरती होतो. तुम्ही बघितलं असेल बऱ्यापैकी इथं शेतकरी असतील तर. ओके, तर याच्यासाठी आपण काय करतो आता की कंपोस्ट यूज करतोय. आता हे मॅन्युअर पीट मध्ये काय केलं जातं बघा, 2 pits विल बी नीडेड इन 5 to 6 months टाइम. द रिफ्यूज इज कन्वर्टेड इन टू मॅन्युअर विच कॅन बी रिटर्न टू द फील्ड. म्हणजे काय केलं जातं की 5 ते 6 महिन्यात ते पूर्ण खत, कंपोस्ट खत तयार होतं आणि हे परत फील्ड मध्ये टाकलं जातं. ओके, फील्ड मध्ये का टाकलं जातं? ऍज अ खत. म्हणजे ते पिकांसाठी एकदम न्यूट्रियस फूड असतं. ओके, त्यामुळे ते पिकांची वाढ वगैरे चांगली येते आणि पीक चांगले येतं. ओके, तर हे सगळ्यांना माहिती आहे. दिस इज मॅन्युअर पीट. ओके, नेक्स्ट आहे ब्युरियल. ब्युरियल म्हणजे येस, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड ब्युरियल? काय आहे मिनिंग? ओके, डोंट सर्च ऑन गुगल, आय विल टेल यू. ब्युरियल म्हणजे दफन करणे. व्हेरी गुड, दफन करणे, पुरणे. खड्डा खणून त्याच्यामध्ये पुरणे आणि वरून कव्हर करणे, दॅट इज ब्युरियल. ओके, मग आता हे कशासाठी यूज करतात? तर वेगवेगळी जनावरं वगैरे जे काही मृत होऊन पडतात, आता दफन, माणूस मेल्यानंतर पण त्याला दफन करतात. ओके, तर ते वेगवेगळ्या समाजानुसार त्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार ते करत असतात. ओके, पण जर एखादं जनावर वगैरे जर डेड झालं, तर त्याच्यामुळे काय होतं, जिथं ते डेड होऊन पडतं ते परत थोड्या वेळानंतर त्याची बॉडी डिकम्पोज व्हायला लागते. मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, ते पूर्ण डिकम्पोजिशन चालू करतात. मग ते कुजायला लागतं म्हणजे काय होतं, त्याची दुर्गंध सुटते, घाण वास, सगळा परिसर पूर्ण खराब होऊन जातो. बरोबर, मग ते असं होऊ नये म्हणून ते जे काही डेड अॅनिमल आहे ते डायरेक्ट आपण काय करतो, पूर्ण खड्डा खाऊन त्याच्यामध्ये पुरतो आणि वरून सॉइलचा लेअर टाकून कव्हर करतो. ओके, सो अशा प्रकारची मेथड यूज केली जाते. ओके, आता सुटेबल फॉर स्मॉल कॅम्प, जे काही थोडस सॉलिड वेस्ट लहान असलं तर आपण हे करू शकतो. ओके, तर स्मॉल क्वांटिटी असेल तर अशा प्रकारची ब्युरियल मेथड आपण यूज करू शकतो. आता ट्रेंच कसं तयार करतात बघा. 1.5 मीटर वाईड and 2 meter deep is excavated. The refuse is covered with 20 to 30 centimeter of earth. When the level in a trench is 40 centimeter from ground level, the trench is filled with earth and compacted 4 to 6 months. आता हे फक्त प्राण्यांसाठी नाही तर सॉलिड वेस्ट पण आपण त्याच्यामध्ये टाकून पूर्ण कव्हर करून त्याचं आपण काय करू शकतो, डिस्पोज करू शकतो. त्याला 4 ते 6 महिने लागतात पूर्ण डिकम्पोजिशन होण्यासाठी. बरोबर आहे. मग ही मेथड कशासाठी यूज करतात, तर त्या सॉलिड वेस्टची क्वांटिटी ज्यावेळेस कमी असते. ओके, तर कमी क्वांटिटीसाठी या पद्धतीने आपण ट्रेंच वगैरे तयार करून त्याच्यामध्ये हे टाकू शकतो. ओके, इथपर्यंत सगळं समजलं सगळ्यांना? दीज आर द मेथड्स ऑफ कंपोस्टिंग. येस, समजलं सगळ्यांना? Yes, sir. व्हेरी गुड. ऑलमोस्ट टाइम इज ओव्हर. राईटअप कुठंपर्यंत केलेलं आहे? कंपोस्टिंग याच्या आधीच सगळं झालं असेल आय थिंक. ओके, यू शुड स्टार्ट कंपोस्टिंग. राईट डाऊन कंपोस्टिंग, वॉट एव्हर मेथड्स आर देअर. Simultaneously give me attendance.
I will call only absent roll numbers. Roll number 6. Roll number 9. Roll number 12. Thirteen. Roll number 18. Roll number 29. Roll number 40. Roll number 42. Roll number 44. 46. 47. Roll number 50. Roll number 56. Okay, once again, please check whatever roll numbers are absent. 6, 9, 12, 13, 18, 29, 40, 42, 44, 46, 47, 50, 56. So these students are absent. Okay, is this all? Yes, sir. Yes, sir. Okay. First method, Bangalore method. You can write this. सर ती डायग्राम काढायची. हाँ, काढून. ओके.
Over. Yes, over. झालं complete? Yes, sir. Okay. We'll stop here. Our time is over.